चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बाप्पांचे आवडते खुसखुशीत तळणीचे मोदक केलेले आहेत। तळणीचे मोदक खायला छानच लागतात, पण त्याचं आवरण जर खुसखुशीत झालं ना तर ते खाण्याची मजा आणखी वाढते। तर आज आपण पाहणार आहोत असे खुसखुशीत तळणीचे मोदक कसे बनवायचे ते। तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर सर्वप्रथम आपण सारण बनवून घेऊ। तर अर्धा चमचा आपण खसखस घातलेली आहे। पॅन एकदा गरम झाला की गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे। खसखस नाही घातली तरी चालेल, पण घातल्यावर सारणाचा स्वाद हा जास्त वाढतो। आणि 2 वाटी आपण सुकं खोबरं घेऊयात। 2 ते 3 मिनिटाकरता सुकं खोबरं छान परतून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये काजू आणि बदामचे काप घालायचे आहेत। सुकामेवाही आपण खोबऱ्याबरोबर छान परतून घेऊ। आता ह्या ठिकाणी माझ्याकडे खव्याचे पेढे होते, तर मी अर्धी वाटी खव्याचे पेढे घातलेले आहेत। पेढे नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही खवा वापरू शकता। 1 चमचा साखर घातलेली आहे, अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे। आता ह्या ठिकाणी मी पेढ्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे साखरेचं प्रमाण हे कमी ठेवलेलं आहे। पण जर तुम्ही खवा वापरत असाल 2 वाटी खोबऱ्याच्या किससाठी आपण 1 वाटी साखर वापरू शकतो, पण साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि 2 ते 3 मिनिटांसाठी छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता ह्या ठिकाणी आपले सारण हे तयार आहे। चला मग तर आपण कणिक भिजवून घेऊ। या ठिकाणी आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, मिसळून घ्यायचं आहे। आणि आपलं आवरण आहे हे खुसखुशीत होणार आहे तर ह्या तुपामुळे। तर ह्या ठिकाणी आपण 2 चमचे तूप कडकडीत गरम केलेलं आहे, तर आपण तुपाचं मोहन घालणार आहोत। सर्व पिठाला आपण तूप छान लावून घ्यायचं आहे। आता आपलं मोहन हे परफेक्ट पडलं आहे की नाही हे कसं कळणार? हातामध्ये जर आपण पीठ घेतलं तर अशा पद्धतीने त्याचा गोळा तयार होतो, त्यावरून आपल्याला कळतं की मोहन अगदी परफेक्ट पडलेलं आहे। जसं लागेल तसं आपण पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे पीठ अगदी पातळही करायचं नाहीये आणि खूप घट्टही ठेवायचं नाहीये। पीठ अगदी पातळ केलं तर मोदक व्यवस्थित बनणार नाही, तर त्याकरता आपण मध्यम असं पीठ मळून घेतलेलं आहे। पाच मिनिटांसाठी आपण कणिक झाकून ठेवायची आहे। या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे। कणिक पुन्हा एकदा एकसारखी करून घ्यायची आहे आणि आपण गोळे तयार करून घेऊ। आता आपण 11 मोदक करणार आहोत आणि 1 करंजी करणार आहोत, तर त्याकरता 12 गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण पुऱ्या तयार करायला घेऊ। पुऱ्या सगळ्या तयार करून घेतल्या की पटापट आपण मोदक भरू शकतो, तर त्याकरता आपण 12 पुऱ्या तयार करून घेणार आहोत। पुऱ्या आपल्याला जास्त जाड ठेवायच्या नाहीयेत, तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी फक्त मैद्यापासून आपण मोदक बनवणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल, पूर्ण गव्हाचं पीठही तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता। चला मग तर आता मोदक तयार करायला घेऊ। सारण भरूयात आणि अशा पद्धतीने आपण मोदक तयार करायचे आहेत। आता आपण सर्व मोदक हे तयार करून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत। आता करंजी तयार करू। तर या ठिकाणी आपली करंजी ही तयार आहे। तेलही गरम झालेलं आहे। चला मग तर आपण मोदक तळायला घेऊयात।
एकदा तेल गरम झालं की मध्यम आचेवर आपण मोदक छान तळून घेणार आहोत। तळणीच्या मोदकांबरोबरच आपल्या चॅनलवर इतर मोदकही अवेलेबल आहे। जसं की आपल्याला वेळ नसेल तेव्हा आपण झटपट पान मोदक तयार करू शकतो, चॉकलेट मोदक तयार करू शकतो। तर असे अनेक मोदकांचे प्रकार आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। तर या ठिकाणी आपले मोदक हे तळून झालेले आहेत। थोड्या वेळ झाऱ्यावर असेच ठेवायचे आहेत की जेणेकरून एक्स्ट्रा तेल हे खाली पडेल। तर अशा पद्धतीने आपले सर्व मोदक हे तयार आहे। मोदक अगदी खुसखुशीत झालेले आहेत। तर तुम्ही अशा पद्धतीने तळणीचे मोदक करून पहा, मोदक अप्रतिम होतात। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।